परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमिमलमचलं सर्वधी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्रीगुरुं तन्नमामि। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुर्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। तस्मै श्रीगुरवे नमः। तस्मै श्रीगुरवे नमः। आपण संतश्रेष्ठ बसवलिंग महाराज यांच्या अभंगवाणीवर कालपासून चिंतन करत आहोत। संत बसवलिंग महाराज आपल्या अभंगवाणीतून आपल्या जीवनाचा अनुभव सांगत आहेत। आज चिंतनासाठी घेतलेला अभंग आहे, कोण जन्मले हो मेले आधी विचारावे भले, बुडबुडा जेवी जळी क्षण भासे भंगे तळी, लाविता दीप प्रकाशला मालविता कोठे गेला, रवी तडागी देखिला जळ आटता बिंबी गेला, आला नाही तो कैसा गेला, येता जाता कोणी देखिला, बुडबुडा जीवी जळी क्षण भासे भंगे तळी, बसवलिंग मने खोल जन्म मरण हेची फोल, बुडबुडा जीवी जळी क्षण भासे भंगे तळी। या अभंगातून 6 चरणाच्या संत श्रेष्ठ बसवलिंग महाराज आपल्या जीवनाचा अनुभव त्यांनी सद्गुरूला शरण गेले। सद्गुरूला समर्पित झाल्यानंतर त्यांना जो आनंदाचा अनुभव आला, सर्व व्यापी परमात्म तत्वाचा अनुभव आला, सद्गुरूकडून त्यांना उपदेश मिळाला, ज्याला शोधित तू फिरत आहेस तो तूच आहेस, तुझ्या अंतर्यामी जे चैतन्य वसलेलं आहे ते तुझं स्वरूप आहे आणि तू आनंद रूप आहेस, चैतन्य स्वरूप आहेस, प्रेम स्वरूप आहेस, सर्वांतर्यामी तूच आहेस। जसं आकाश सर्वत्र व्यापलेला आहे, आकाश कुठं नाही, एका खोलीत आकाश आहे, राजवाड्यात आकाश आहे, एका ग्लासमध्ये आकाश आहे, सर्वत्र जसं आकाश व्यापलेला आहे तसं तू चैतन्य स्वरूपानं सर्वत्र व्यापलेला आत्मा आहेस। हा सद्गुरूचा बसवलिंग महाराजाला उपदेश झाला, महावाक्याचा उपदेश झाल्यानंतर त्यांना जी आनंदाची अनुभूती आली, ती अनुभूती पाहताना सांगताना त्यांच्या मुखातून जी अभंगवाणी प्रकट झाली, ते म्हणतात, कोण जन्मले हो मेले आधी विचारावे भले। जन्म कुणाचा झाला? मी जर आनंद स्वरूप चैतन्य स्वरूप आत्मा आहे तर जन्म शरीराचा झाला, परिवर्तन शरीराचं झालं, बाल शरीर तरुण झालं, तरुण शरीर वृद्ध झालं आणि एके दिवशी ते मृत पावलं। पण त्याला पाहणारा साक्षी जो मी आहे तो माझा जन्मही झाला नाही, माझा मृत्यूही झाला नाही, मी अखंड आनंद स्वरूप चैतन्य स्वरूप आत्मा आहे। हा बोध, गुरुचा बोध अंगीकारला आणि त्यावेळेस ते पाहतात, लोक म्हणतात जन्म झाला, मृत्यू झाला, त्यावेळेस ते आपल्या आत्मतत्वात स्थिर झालेले संत बसवलिंग म्हणतात, कोण जन्मलं आणि कोण मेलं आधी विचारावे भले। विचार केला तर चैतन्याचा जन्मही नाही आणि मृत्यूही नाही, राहिला प्रश्न शरीर। पंचतत्वापासून पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पंचमहाभूतापासून देह तयार झाला आणि शेवटी त्या पंचमहाभूतात
विलीन झाला, पण देहात राहणारं चैतन्य अखंड एक रस जशाला तसंच आहे. हा विषय घन आहे, समजण्यास अवघड आहे, पण सत्य हेच आहे. आणि हे सत्य स्वीकारल्याशिवाय आपल्याला आनंदाची प्राप्ती होणार नाही. परमानंदाची प्राप्ती जर व्हायची असेल तर एकच उपाय आहे, सद्गुरुनाथाला शरण जाणं. आपलं मीपणाच सद्गुरुनाथाच्या चरणावर समर्पित करणं आणि कुठलीच इच्छा कामना न ठेवणं. हे पाहिजे ते पाहिजे काहीच पाहिजे नाही म्हणायचं. जसं सद्गुरुनाथ ठेवतील, जसं चलवतील. अंतर्यामी अंतरात्म रूपाने माझे सद्गुरुनाथ या देहाचे चालक आहेत आणि ते जसं चलवतील तसं मला चालायचं आहे. माझी कुठलीच इच्छा आकांक्षा राहिलेली नाही. हा सगळ्यात मोठा सुखाचा मार्ग आहे. तर या तत्वामध्ये स्थिर झाल्यानंतर बसवलिंग म्हणतात, पुढं उदाहरण सांगतात, बुडबुडा जेवी जळी. पाण्यावर बुडबुडे निर्माण होतात. बुडबुडा समुद्राच्या लाटा आल्यानंतर लाट आहे, बुडबुडा आहे, फेस आहे, तरंग आहे. बुडबुडा दिसतो आणि काही क्षणानंतर विरून जातो. मग बुडबुडा आला कुठून आणि गेला कुठून? तसं ह्या सच्चिदानंद रूपी सागरावर लाटा, फेस, बुडबुडा, तरंग अनेक नामरूपाचे देहात हे चैतन्य प्रगट झालेलं दिसतं. आणि पुन्हा जसं बुडबुडा विरल्यानंतर ते पाणीच होतं, लाट विरल्यानंतर पाणीच होतं, तरंग विराल्यानंतर ते पाणीच होतं. तसं हा देहातला सच्चिदानंद रूप आत्मा हा देह सुटल्यानंतरही तसाच राहतो. बुडबुडा जेवी जळी क्षण भासे भंगे तळी. एक क्षणभर बुडबुडा दिसतो, त्याला नाम येतं, रूप येतं. गोल बुडबुडा आला त्याला बुडबुडा म्हणतो, तरंग आला त्याला तरंग म्हणतो, फेस आला पाण्यावर त्याला फेस म्हणतो, आणि लाट आली तर लाट म्हणतो. एकाच पाण्याचे विविध नाम आणि रूप आहेत, पण एक क्षणभर गेल्यानंतर ते शांत झालं पाणी की पाणी स्वरूपच होतात. तसं एक सच्चिदानंद स्वरूप परमात्मा सर्व प्राणी मात्राच्या देहात व्याप्त आहे. तो सर्व रूपानं नटलेला परमात्मा तोच आहे. आपल्याला त्या स्वरूपात स्थिर झाल्यानंतर ती अनुभूती येते. पुढं दुसरं उदाहरण सांगतात, लाविता दीप प्रकाशला मालविता कोठे गेला. तुम्ही दिवा लावला, दिवा लावण्याच्या आधी अग्नी नव्हता का? बर, अग्नीचं अस्तित्व दिवा लावण्याच्या आधीही होतं. आग पेटीमध्ये अग्नी होताच, फक्त घर्षण झाल्या प्रगट झाला. घर्षण होऊन तुम्ही दिवा लावला, मग दिवा लावण्याच्या आधीही अग्नी होता आणि दिवा विजला. दिवा विजल्यावर अग्नी कुठं गेला? दिवा लावायच्या आधी अग्नी होता, दिवा लावल्यावरही अग्नी होता आणि दिवा विजल्यावरही अग्नी होता. तसं आम्हाला हा देह प्राप्त होण्याच्या आधीही चैतन्य रूपानं आपण विद्यमान होतो, आजही विद्यमान आहोत आणि उद्या हा देह सुटल्यानंतर ही आपण सच्चित आनंद स्वरूपानं विद्यमान राहणार आहोत. जन्म मरणाची ही कल्पना आहे, जन्म मरणाची ही कल्पना आहे असं संत बसवलिंग म्हणतात. पुढं तिसरं उदाहरण देतात, रवी तडागी देखिला जळ अटता बिंबी गेला. पाण्यामध्ये सूर्याचं सूर्यबिंब दिसतं, सूर्याचं सूर्यबिंब दिसतं. बिंब आहे का नाही? नाही म्हणता येईल का? सूर्यबिंब आहे का? आहे. बर, पाणी आटल्यानंतर कुठे गेलं बिंब?
पाणी आटल्यानंतर सूर्य गेला का? पाणी यायच्या आधीही सूर्य होता, पाण्यामध्ये बिंब पडल्यानंतरही सूर्य आहे आणि तिथलं पाणी आटल्यानंतरही सूर्य विद्यमान आहे. तसं आपलं आत्मतत्व त्रिकाल अबाधित सत्य आहे, ते सदैव विद्यमान आहे. पुढे म्हणतात, आला नाही कैसा गेला, येता जाता कोणी देखिला. जन्म झाला म्हणतो, जन्म झाला, त्या देहामध्ये आल्याला कोणी बघितलं का? देहामध्ये जीव आलेला कोणी पाहिला का? देहातून जीव निघून गेलेला तुम्ही 100 माणसं गोळा होऊन बाजूला बसा, 1000 डॉक्टरची टीम बसवा, 100 सिलेंडर ठेवा ऑक्सिजनचे तयार, सगळे सीसीटीव्ही कॅमेरे लावा, मायक्रोस्कोप लावा, कोणते मेगापिक्सलचे कॅमेरे लावायचे तेवढे लावा तुम्ही. तुम्हाला तो जीव आल्याला तर दिसतो का गेल्याला तर दिसतो? तो येतही नाही आणि जातही नाही. जसा एक मडकं आहे मातीचं, ते मडकं बनण्यापूर्वी आकाश विद्यमान होतं, त्याने मडकं बनल्यानंतर ते आकाश त्या मडक्यामध्ये विद्यमान आहेच, आणि मडकं फुटल्यानंतरही आकाश तिथंच आहे. समजतंय का बघा? हे देहरूपी मडकं बनण्याआधीही सच्चित आनंद स्वरूप परमतत्व तिथंच होतं, आणि हे देहरूपी मडकं फुटल्यानंतरही सच्चित आनंद स्वरूप तत्व तिथंच राहणार आहे. आला नाही तो कैसा गेला, येता जाता कोणी देखिला. जो आलाच नाही तो जाईल कसा आणि जाईल कुठं? जर आत्मतत्व हे सर्वत्र व्यापलेलं आहे, सर्व सृष्टीमध्ये जर व्यापलेलं आहे, तर मग जाईल कुठं आणि कुठून येईल? ते कुठून येतही नाही आणि कुठं जातही नाही. नित्य सर्वत्र विद्यमान असलेलं तत्व म्हणजे आपलं स्वरूप आहे, सच्चित आनंद स्वरूप आहे. आला नाही तो कैसा गेला, येता जाता कोणी देखिला. त्याला कोणी आल्यालाही बघितलं नाही आणि गेल्यालाही कोणी पाहिलं नाही. तुमच्या विज्ञानाच्या कितीही मेगापिक्सल कॅमेरामध्ये तो जीव येताना त्याचा फोटो काढणं आणि जीव जाताना त्याला कॅमेऱ्यात टिपणं ही अशक्य गोष्ट आहे, कारण तो कुठून येत नाही आणि कुठं जात नाही. फक्त ह्या घटाच्या उपाधीनं, जसं गाडग्याच्या उपाधीनं गाडग्यामधले पोकळी रूपी आकाश ते घटाकाश दिसतं, आणि गाडगं फुटल्यानंतर तेच महाकाश होतं. तसा हे देहरूपी गाडगं फुटल्यानंतर आत्मा, ज्याला आपण आत्मा म्हणतो, ते आत्मस्वरूप परमात्म स्वरूपात लीन होतं. नव्हे, परमात्म स्वरूपच विद्यमान असतं. आणि ह्या देहरूपी उपाधीनं जसं गाडग्यातल्या आकाशाला घटाकाश म्हणतो, तसे ह्या देहातल्या चैतन्याला आपण आत्मा म्हणतो. पुढं शेवटच्या चरणात म्हणतात, बसवलिंग म्हणे खोल, जन्म मरण हेची फोल. ज्याला आत्मज्ञान झालं नाही, ज्याच्यावर सद्गुरु कृपेनं तत्वमसी वाक्या महावाक्याच्या उपदेशानं मी आनंद स्वरूप आहे, मी चैतन्य स्वरूप आहे, मी प्रेम स्वरूप आहे, मी नित्य आहे, मी शाश्वत आहे, मला जन्म नाही, मला मृत्यू नाही. जन्म मृत्यू हा या देहाचा होतो, त्याचा मी साक्षी आहे. देहाचं मी बालपण पाहिलं आहे, देहाचं मी तरुणपण पाहत आहे, म्हातारपण पाहणार आहे आणि मरणही पाहणार आहे. हा देहाचा साक्षी असा मी द्रष्टा आहे, साक्षी आहे, चैतन्य स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे, परम प्रेम स्वरूप आहे, मी ज्ञान स्वरूप आहे.
असं या स्वरूपाचं चिंतन झाल्यानंतर या देहाची उपाधी राहत नाही आणि देहाच्या जन्मामरणाच्या दुःखापासून निवृत्ती होते आणि तो साधक ज्याला या आत्मज्ञानाची प्राप्ती झाली आहे अशी बसवलिंगासारखे संत म्हणतात. बसवलिंग म्हणे खोल जन्म मरण हेची फोल. तुम्हाला आम्हालाही राष्ट्रसंतासारखे सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य माऊलीसारखे आम्हाला गुरु लाभले. या मस्तकाचं सगळ्यात मोठं भाग्य जर कोणतं असेल तर त्यांच्या चरणावर नतमस्तक होता आलं, त्यांच्या चरणावर माझं मी पण ठेवता आलं आणि करते करवी ते सद्गुरुनाथ आहेत हा भाव प्राप्त झाला. तसं मानवी जीवनाचं कल्याण करून घ्यायचं असेल तर तुम्हीही श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सर्व शास्त्राचं ज्ञान असलेले म्हणजे श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ म्हणजे मी चैतन्य स्वरूप आहे, मी आनंद स्वरूप आहे, मी प्रेम स्वरूप आहे, मी ज्ञान स्वरूप आहे, मला काही मिळवायचं नाही, मला काही गमवायचं नाही, नित्य आनंद अवस्थेत असतात, जगाकडे काही मागत नाहीत, फक्त देहभावावर येतात, ते जगाच्या कल्याणासाठी येतात. नाहीतर इथं काही मिळवायसाठी त्यांना धनेष्णा नसते, धन मिळवायची इच्छा नसते, संपत्ती मिळवायची इच्छा नसते, मठ आश्रम बांधायची काहीच इच्छा नसते. पुत्रेष्णा 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 म्हणजे गृहस्थ संत असेल तर पुत्र पत्नी परिवार ह्याच्यात ते अडकलेले नसतात. आणि संन्यासी संत असले तर ते माझा शिष्य माझा उत्तराधिकारी ह्या सगळ्या गोष्टीपासून लांब गेलेले असतात. त्यांना पुत्रेष्णा नसते. ती व्यापक चैतन्य स्वरूपात आनंद स्वरूपात सदैव विराजमान असतात. आणि शेवटी लोकेष्णा. लोकेष्णा म्हणजे माझे एवढे भक्त असावेत, माझे एवढे भव्य कार्यक्रम व्हावेत, लोकांना मला चांगलं म्हणावं, अशी लोकांकडून काही अपेक्षा ज्यांची नसते असे सद्गुरू, ज्यांना धन मान प्रॉपर्टी कशाचीच इच्छा नसते, कारण ते विश्वरूप चैतन्य असतात. कुठल्या एखाद्या दगडामातीच्या घराची मठाची आश्रमाची कशाला इच्छा करतील? काहीच करत नाहीत. सोने नाणे पैसे ह्याची कसलीच इच्छा नसते. शिष्य पुत्र ह्याची कसलीच काहीच नसते. पुत्रेष्णा आणि तिसरी गोष्ट लोकेष्णा. या तिन्ही पासून जे दूर असतात अशा सद्गुरुनाथाला शरण जाऊन त्यांच्या चरणी अहंकार समर्पित करावा आणि या जन्म मृत्यूच्या महाभयापासून मुक्त होऊन परम आनंदाची प्राप्ती करून घ्यावी. ओम शांती शांती शांती.